मित्रांनो, स्मार्ट तर तुमचा मोबाईल फोन पण आहे, पण कधी विचार केला का की कांदा पण स्मार्ट होऊ शकतो? ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी नवीनच विकसित केलेले हे फुले स्वामी कांद्याचं एक वाण. हे जे नवीन कांद्याचं वाण मित्रांनो तुम्ही बघत आहात फुले स्वामी, तर याचा आपण लेटेस्ट शेवटचा हा आपण रिसर्च ट्रायल आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे घेतला आहे आणि हा कांदा पुढच्या वर्षीपासून तुम्हाला शेतकऱ्यांपर्यंत लावण्यासाठी उपलब्ध होणार आहे. या कांद्याचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा साधारणपणे लालसर रंगाचा कांदा आपल्याला दिसून येतो, ज्याची मार्केटमध्ये सर्वात जास्त डिमांड असते. कारण की याच्या अगोदर आपल्याकडे ज्या N241 किंवा इतर व्हरायटीज होत्या तर त्या काहीशा फिकट ते थोडासा गुलाबी रंग त्याचा दिसायचा आणि भलेही त्या व्हरायटीज चांगल्या होत्या, पण दिसण्यावर जगात काही विकता येतं असं म्हणतात. त्याच्यामुळे लाल रंगाचा जो कांदा आहे याची सगळ्यात जास्त डिमांड होती, ज्या कारणाने आपण ही व्हरायटी डेव्हलप केलेली आहे. हा कांदा स्मार्ट कसा आहे, वेगवेगळ्या प्रकारचे जे काही आपले क्लायमॅटिक कंडिशन असेल, पार खानदेशपासून तर त्या ठिकाणी पुणे, त्यानंतर सातारापर्यंत असेल, नाशिक असेल किंवा त्या ठिकाणी संभाजीनगर असेल, एवढ्या वाईड रेंजपर्यंत हा कांदा तुम्ही लावू शकता. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे साधारणपणे एकरी याचं उत्पादन सांगितलेलं आहे 160 ते 170 क्विंटलपर्यंत तुम्ही घेऊ शकता. जास्त उत्पादन घेणारे शेतकरी आहेत, स्वतःच्या स्किलवरती ते याला 200 क्विंटलपर्यंत देखील एकरी त्याचं उत्पादन घेऊ शकता. साधारणपणे आपण 10 रुपये किलो हा जरी भाव याचा पकडला, जो की एक ॲव्हरेज भाव असतो कांद्यासाठी, तरीसुद्धा तुम्ही साधारणपणे 3 ते 4 महिन्यामध्ये एकरी साधारणपणे सगळा खर्च जाऊन देखील 1 लाख रुपयेपर्यंत तुम्ही नक्कीच कमवू शकता. याचा कालावधीचा विचार करायचा झाला मित्रांनो, तर साधारणपणे सुरुवातीचे 40 ते 45 दिवस हा कांदा आपल्याला नर्सरीमध्ये याचं रोप पहिले उगवावं लागतं आणि त्यानंतर साधारणपणे 3 महिन्यापर्यंत म्हणजे 90 ते 100 दिवसापर्यंत याला आपण मेन फील्डवरती आपण याला वाढण्यासाठी आपण पोसण्यासाठी याला तयार करतो. आणि साधारणपणे हा कांदा आपल्याला रब्बी ते आपण उन्हाळ्याचं या दरम्यानच्या सीझनमध्ये हा घेऊ शकतो. आणि मित्रांनो, तुम्ही म्हणशाल मग आम्ही त्या ठिकाणी खरीफमध्ये कोणता कांदा लावायचा, तर खरीफसाठी पण आपल्याकडे ऑलरेडी याच्या अगोदर आपण ऑप्शन्स तयार केलेले आहे विद्यापीठाने. ते म्हणजे फुले समर्थ हा एक लाल रंगाचाच याच्यासारखाच कांदा आहे, जो तुम्ही खरीपच्या सीझनसाठी वापरू शकता. फुले समर्थ खरीपसाठी आणि रब्बी किंवा उन्हाळ्यासाठी जो आहे हा फुले स्वामी. रिसर्च ट्रायल घेताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली मित्रांनो, की नगर असेल, नाशिक असेल, या पट्ट्यामध्ये मागच्या काही वर्षांपासून जे कांदा लागवडीचे एक प्रमुख पट्टा मानला जातो, या पट्ट्यामध्ये जे आहे जे की कांद्याचे मुळं आहेत, तर त्याला मोठ्या प्रमाणावरती गुलाबी रंगाचे जे आहेत ते पहिले मुळं होतात त्याच्या ग्रोईंग स्टेजला असताना आणि त्याच्यानंतर कांदा पोसत नाही. तर आपण जेव्हा हे ट्रायल्स घेतले तर याच्यामध्ये आपल्याला दिसून आलं की जे की गुलाबी रंगाचे मुळं होऊन त्याचे जे की ग्रोथ स्टॉप होत होते, तो जो आजार होत होता, त्याच्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या फवारण्या घ्याव्या लागायच्या बुरशीनाशक वगैरेच्या, तर त्या कुठेतरी आपल्याला याच्यामुळे कमी होताना दिसत आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही हा जो आपला आहे स्मार्ट कांदा, ज्याला आपण म्हणतो फुले स्वामी, याचं तुम्ही नक्कीच पुढच्या वर्षीसाठी लागवड करायचा विचार करू शकता. ते बघा एक युनिफॉर्म साईजचे तुम्हाला दिसून येतात, राईट. त्याच्यामुळे त्या ठिकाणी पूर्ण जे की उत्पादन आहे एकसारखं लाल रंगाचा कांदा त्या ठिकाणी आपल्याला तयार होताना दिसतो, ज्याचा की आपल्याला दर्जेदार त्या ठिकाणी भाव त्या ठिकाणी मार्केटमध्ये नक्कीच मिळेल. आपल्याला माहिती आहे की कांद्यामध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे की आहे रेट्सचं जे की आहे फ्लक्च्युएशन होत असतं, त्यामुळे याच्यामध्ये जे की स्टोरेज करण्याची जी ॲबिलिटी आहे, राईट, याला आपण जे की चाळीमध्ये आपण स्टोअर करून ठेवतो, तर हा कांदा चाळीमध्ये स्टोअर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. लंब्या वेळेसाठी तुम्ही याला स्टोअर करू शकता आणि ज्यावेळेस तुमचा मार्केटमध्ये भाव त्या ठिकाणी चांगला अवेलेबल होईल त्यावेळेस देखील तुम्ही याला त्या ठिकाणी सेल करू शकता. तर मित्रांनो, असं आहे आपल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीने तयार केलेला फुले स्वामी हे नवीन कांद्याचं वाण.